पत्रकारांना धमकी प्रकरणी रोहा प्रेस क्लबचे निवेदन. खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध. पत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत रोहा प्रेस क्लबच्या वतीनं मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या धमक्या लोकशाही आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात करणाऱ्या असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व रायगड प्रेस क्लब यांच्या आवाहनानुसार शुक्रवारी सायंकाळी रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी रोहा पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केलं. पत्रकारांशी बोलताना वापरण्यात आलेली भाषा, शिवीगाळ तसेच धमकीबाज वक्तव्ये ही अत्यंत निषेधार्ह असल्यानं निवेदनात नमूद करण्यात आलं. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न जनतेसमोर मांडण्याचं काम करत असतात. अशा परिस्थितीत पत्रकारांना धमकावणं, त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणं आणि भीतीचं वातावरण तयार करणं हे गंभीर बाब असल्याचं रोहा प्रेस क्लबच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. काय सांगाल? शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणामध्ये सभ्यता संपलेली आहे, संस्कृती संपलेली आहे, इतकी आरेरावी राजकारणामध्ये आहे. त्याचा कालचा उदाहरण खासदार संजय दिना पाटलांच्या वक्तव्यातून आपण पाहिलेला आहे. हा खासदार इतका मुरोर काल बोलत होत्या, कुठल्या अवस्थेत होते त्यांचं त्यांनाच माहिती. पत्रकारांना चौथ्या स्तंभाच्या लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. एक वेळा प्रश्न नव्हे 10 वेळा विचारू द्या, संयमपणे उत्तर देणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. परंतु कालचाच खासदार संजय दिना पाटील यांनी तर सभ्यता सोडलेलीच आहे, परंतु धमकी, शिवीगाळ हे खासदाराच्या तोंडी शोभत नाहीत. सामान्य माणसाने हे कृत्य केल्यानंतर त्याच्या तक्रारीनंतर त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला जातो, त्याला लगेच अटक केली जाते. परंतु आज सत्तेच्या मगुरीमध्ये असणाऱ्या ह्या खासदाराच्या वक्तव्याचा आम्ही सर्व रायगड प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली, मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली रोहा प्रेस क्लब आज रोहा पोलीस स्टेशनमध्ये खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांच्यावर शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालीच पाहिजे. आमचे पत्रकार मार्गदर्शक SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकार संघटना, रायगड प्रेस क्लबने आज तालुक्याच्या ठिकठिकाणी निवेदन दिलेले आहेत. या निवेदनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि संबंधित प्रशासनाने खासदारकी रद्द करणं आणि संबंधितवर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. ही आमची मागणी आहे. ही मागणी आमची पूर्ण न झाल्यास जो आम्हाला आमचे वरिष्ठ पत्रकार जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही कृती करू. धन्यवाद.